Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। न्याय संहितेतील बदलामुळे महिलांना दाद मागणे अधिक सुलभ झाले आहे, असे मार्गदर्शनपर विचार ज्येष्ठ विधितज्ञ आणि विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री ॲडव्होकेट सतीश गोरडे यांनी गणपती मंदिर सभागृह रांजणगाव येथे रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी व्यक्त केलं। विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित 2 दिवसीय दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी ॲडव्होकेट सतीश गोरडे बोलत होते। यावेळी विश्व हिंदू परिषद मराठी प्रांतमंत्री व पालक विजय देशपांडे, दुर्गावाहिनी प्रांत संयोजिका सोनाली नाथ, संयोजिका आरती भारती, कार्तिकी परदेशी, जिल्हामंत्री गणेश रोंधळ, नानासाहेब लांडे आणि संदेश साळुंखे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती। ॲडव्होकेट सतीश गोरडे बोलताना पुढे म्हणाले की न्याय संहितेतील बदलामुळे कोणत्याही महिला भगिनीला आपल्याकडे वाईट नजरेने पाहणे, चुकीचे स्पर्श करणे, लज्जा निर्माण होईल असं वर्तन करणे अशा घटनाविरोधात आपल्या घरातून तक्रारी नोंदविता येते। यासाठी आता प्रत्यक्ष पोलीस स्थानकात जाऊन तक्रार करण्याची गरज नाही। सोशल मीडियाच्या माध्यमातून आता फिर्याद नोंदवून दाद मागता येते। फक्त तक्रारीत विधी संघर्षित व्यक्तीची संख्या व वर्णन, गुन्ह्याची जागा, वार, दिनांक, वेळ इत्यादी तपशील अचूक नोंदवून करावा। त्यानंतर संबंधित पोलीस स्थानकातील महिला पदाधिकारी यांच्याशी चौकशी करून फिर्याद दाखल करून घेतात। सर्व प्रशिक्षण वर्गात सोनाली नाथ आणि आरती भारती यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना, दुर्गावाहिनी स्थापनेचा उद्देश याविषयी सविस्तर माहिती दिली। कार्तिकी परदेशी, प्रार्थना कुलकर्णी आणि अनिष्का परदेशी यांनी प्रात्यक्षिकासह समता, दंडयुद्ध व स्वरक्षण या बाबीची माहिती दिली। गणेश रोंधळ, नानासाहेब लांडे, संदेश साळुंखे यांनी संयोजन केलं। विजय देशपांडे यांनी प्रास्ताविक केलं, तर गायत्री कोंदरे यांनी सूत्रसंचलन केलं, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलीकर यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।